कोकिल कशी ओरडते बघा. खुश आहे वाटतं कोकिल. नमस्कार सर्वांना. जसं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटलं असेल, आपण ना मसाल्याची प्रोसेस करत होतो आणि रात्री ना मसाले रोस्टिंग करता करता आम्हाला वाजले 2 का 2:15 वाजले होते. मग त्यानंतर साफसफाई करता करता भरपूर टाईम झाला आणि तुम्हाला सांगितलेलं का त्या ब्लॉगमध्ये का गुरुवारी आम्ही नवीन मसाला ग्राइंड करायला घेऊन जाणार. तर आजचा वार गुरुवार आहे. सकाळच्या 8 वाजले. सानूला आत्ता जस्ट स्कूलमधून सोडून आलेलो आहे आणि हा बघा नवीन मसाला मस्तपैकी रात्री पॅकिंग करून ठेवलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता टेम्पोवाल्याला फोन केला होता. टेम्पोवाला 5 मिनिटात येईल. हा सर्व मसाल्याच्या गोणी ना टेम्पोमध्ये आपण लोड करूया. टेम्पोमध्ये लोड केला ना का याला आपण ग्राइंड करायला घेऊन जाऊया आणि ग्राइंड करून आलो ना का पुन्हा गाल्यावरती तुम्हाला मग मसाल्याचा रिझल्ट दाखवणार आणि त्याच मसाल्यामध्ये मस्तपैकी भरलेला पापलेट आणि पापलेट करी दाखवणार. आणि हां, अजूनपर्यंत तुम्ही आपल्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर केला नसणार तर लवकर ऑर्डर करा, कारण कमी स्टॉकमध्ये आहे. भले आपण कितीही स्टॉक बनवला तरी आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एवढा प्रेम आहे का, एवढा सपोर्ट आहे का लगेच आउट ऑफ स्टॉक होते. तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तर तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. जर तुम्ही आमच्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर करताय तर 2 किलोवरती तुम्हाला मिळतील कोलंबी पापड. 460 रुपयाचे कोलंबी पापड एकदम फ्री. तर वाट कसली बघताय, फटाफट ऑर्डर करा. मसाला लोड करण्यासाठी गाडी पण आली. पटकन लोड करूया आणि जाऊया मसाला बनवायला. फायनली सर्व मसाला आपल्या गाल्यामध्ये उतरवलेला आहे बघा. हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. करा आता फटाफट ऑर्डर. तर चला आता आपण आजच नवीन मसाला बनवला आहे. तर नवीन मसाल्यामध्ये ना आपण एक शॅम्पल घेऊया. जसं तुम्हाला नेहमी कुठलाही आपला म्हणजे जसं तुम्हाला नेहमी आम्ही दाखवतो नवीन मसाल्यामध्ये काही ना काही बनवून, तर आजसुद्धा तुम्हाला नवीन मसाल्यामध्ये काहीतरी बनवून दाखवतो आम्ही. अरे हां, काल पापलेट आणलेलं आहे ना आपण मार्केटमधनं. चला पॅक करूया. सर्वात पहिले तुम्हाला रंगत दाखवतो मसाल्याची. बापरे, मसाला आहे का काय आहे बघा, एक नंबर. हे बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर पटकन आता पॅकेटमध्ये भरून घेतो. आज कसं पापलेट करी आणि भरलेला पापलेट बनवायचा आहे. एवढं बस होईल मसाला. अंघोळ पण करायची, अंघोळ नाही अजूनपर्यंत केली मी. चला घरी जाऊया आणि घरी गेल्यावरती मस्त अंघोळ करतोय आणि नवीन मसाल्यामध्ये मस्तपैकी तुम्हाला रेसिपी दाखवतो. कंटिन्यू. रात्रीचे 9:15 वाजलेत. आम्हाला करायचं होतं पापलेट करी, पण आज आम्ही एवढं थकलो ना का ते सर्व कॅन्सल केलं. उद्या करणार आहोत शुक्रवारी. आणि हा तुम्हाला ब्लॉग ना आता शुक्रवारीच बघायला भेटेल. तर बघा रात्री जेवणासाठी स्नेहाने बघा किती मस्तपैकी डाळ बनवली. डाळसोबत मच्छी फ्राय, सुरमई. रे बाबा, स्नेहाच्या हात का सुरमई फ्राय. सानू हां तुझ्यासाठी पाणी आणलंय तो. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि डायरेक्टली आपण उद्या सकाळी बोलूया. कंटिन्यू राहा.
तर आता मस्तपैकी आंघोळ करून रेडी झालेलो आहे. सानू स्कूलमध्ये आहे तर तिला आणायला जायला लागेल थोड्या वेळात. आणि आता मस्तपैकी आपण जे मार्केटमधनं पापलेट आणलेलं त्याची करी बनवणार. तर आपण फ्रीज मध्ये ठेवलेलं बघा म्हणून थोडंसं कलर चेंज झाला. हा पण चांगलं लागणार कारण डोलीचे पापलेट आहे ते. हा साफ नको तुम्ही नाही साफ केलेले तर फक्त ते कलर तसं झालं त्याचा. तर कालवण बनवणार आहे पापलेटचा आणि भरलेला पापलेट. नारळ वगैरे सर्व आणलेलं. कोकम हा कोकमचा रस ना. तर आता बघा हिरवा वाटण तयार केलेला आहे. सर्वात पहिले पापलेट मॅरिनेशन करणार. हिरवा वाटण मध्ये घेतली कोथिंबीर, आला, लसूण आणि मिरची याचा हिरवा वाटण बनवलेला आहे. पण मीठ हे करू चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पहिल्यांदा मी आगळ यूज करणार. मी विचार केला बघूया कारण ना खूप टेस्टी लागते. आणि पहिले माहिती ना कोकमचा पण हे करायचं. आणि मग त्यानंतर कोकमचा रस टाकलाय. आणि मग त्यानंतर हळद, आपला स्नेहा लजीज मसाला जो कालच नवीन फ्रेश रेडी झालाय बघा. हो बरोबर. तर नवीन पॅकेट मध्ये म्हणून इकडे काय दाखवलाय व्हिडिओ. अच्छा दाखवलाय का काढता व्हिडिओ. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर हा मसाला तुम्हाला हवा असेल फ्रेश तयार झालेला तर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय. मग त्यानंतर हिरवा वाटण. हिरवा वाटणमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आपण ना पापलेट स्टफ करणार आहोत त्याच्यासाठी पण वाटण स्नेहाने तयार केलं आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी अगोदरच सांगतो. आला, कोथिंबीर, मिरची आणि याच्यामध्ये ऍड केलाय ओला खोबरा, लसूण पण आणि लसूण पण आहे. बस मग दोन्ही साईडची सेम करायचे. कारण एकदाच लावायला गेलो ना आपण कधी कधी पापलेट आहे ना हे होऊन जात. बरोबर. म्हणजे मीठ पुढे मागे होतंय. पहिलेच काढायला पाहिजे होतं ना. नाही राहते की बरोबर. मग त्यानंतर कोकमचा रस. दोन्ही साईडला सेम प्रोसेस करणार. आता काय करणार स्नेहा मस्तपैकी मसाले लावून घेणार आणि मॅरिनेशन करत ठेवणार. जोपर्यंत आपण शिजून घेणार आहोत आपला जो वाटण रेडी केलं हिरवा वाटण तर तो पण होईल मॅरिनेट. जास्त मॅरिनेशनची गरज नसते मच्छीला. 10-5 मिनिटात होऊन जाते चांगलं. हो तोंडावर फिरायला मसाला. मसाले चांगल्या प्रकारे लावून घेतलेले आहेत. चला आता आपण पापलेट भरण्यासाठी स्टफ रेडी करूया. तर बघा पॅन मधलं तेल गरम झाल्यावरती स्नेहाने वाटण टाकलेलं आहे. वाटण मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो काय काय घेतलेलं आहे. लसूण, आला, मिरची आणि कोथिंबीर आणि ओला खोबरा. हो तुम्ही इकडे सुका खोबरा पण ऍड करू शकता पण मी आज ओला खोबरा घेतला. तर आपण पहिले सुका खोबरा पण यूज केलेला माहिती ना. टेस्टी लागते ते. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मग त्यानंतर हळद. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आता चांगल्या प्रकारे आपण थोडासा जो फ्लेवर असते ना कच्चा तो काढून घेणार. म्हणजे शिजून घेणार आपण हे वाटण. चटणी कशी असते शिजवलेली टेस्टी. तुम्ही असं पण करून भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. हे वाटण बनवून खूप टेस्टी लागेल. आपण पाहिजे तर अजून मसाला ऍड करू शकतो पण ते जास्त स्पायसी होईल कारण आपण मच्छी पण मॅरिनेट केली आहे. आता चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपला जो वाटण रेडी केलेला आपण भरलेला पापलेटसाठी एकदम छान असं रेडी झालाय. थंड होऊ द्यायचा मग आपण पापलेट फ्राय करायला घेतो. आणि इकडे मी पापलेटचा कालवण करायला घेते. ओके कढाई गरम झाले. तेल टाकलंय आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेला आहे. तर मस्तपैकी आता फ्रेश मसाला जो आपला नवीन मसाला तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये स्नेहा पापलेट भरलेला बनवते आणि कालवण बनवते पापलेटचा. आणखी मला तुमच्यासोबत इथे हे शेअर करायचं आहे. जसं आता आपण जेवढे पण आपल्या युट्यूब चॅनलवरती ब्लॉग अपलोड करतो तर 30 सेकंडचा ना एक इंट्रो असतो. 30 सेकंडचा बोला 40 सेकंडचा नाही तर 50 सेकंडचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आपण व्हिडिओमध्ये काय काय दाखवलेलं आहे. पण आता जो तुम्ही पहिला आता ह्याच्या पुढे जर ब्लॉग जे आहे तो तुम्ही बघितला असणार डायरेक्ट मॉर्निंग पासून स्टार्ट केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रो आपण दाखवलेला नाही
तर याच्या पुढे तुम्हाला ब्लॉग सर्व तसेच बघायला मिळतील. तर ब्लॉग मध्ये काय काय आहे हे तुम्हाला इंट्रो बघायला भेटणार नाही, डायरेक्टली ब्लॉग स्टार्ट होईल याची. हो, आणि तुम्हाला मग ते पूर्ण ब्लॉग बघावं लागेल की हा. कुठे काय झालेलं आहे ब्लॉग. बरोबर. तर हे आता आम्ही थोडंसं चेंजेस करणार आहोत. तर हे बघा, आता मस्तपैकी हिरवा वाटण शिजलं का, हो मग त्यानंतर टोमॅटो ऍड केलेला आहे. मस्तपैकी आता टोमॅटो पण शिजवून घ्यायचं आणि लगेच आता मसाले ऍड करायचे ना. शिकले तुम्ही, पण फक्त बनवून नाही देत मला. बनवीन शिकले ना. आउटडोर कुकिंग करायला जाऊ तेव्हा. बघा नया मेहमान आने के बाद. ऑन कॅमेरा बोलतात. नया मेहमान आने के बाद. हो येईल. आणि मग त्यानंतर नवीन मसाला तयार झालेला, फ्रेश मसाला टाकलेला 1.5 आहे. चम्मच ऍड केला. 1.5 चम्मच स्नेहा लजीज घरगुती बघा. आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे. काहीच टाकायची गरज नाही. बघा कलर बघा तुम्ही. अजून तर मी काहीच केलेलं नाही, फक्त टाकलाय. अजून याचे कलर इनहॅन्स होणार आणि सुगंध पण आला लगेच हीच टाकल्यावर. तर खासियत आहे स्नेहा लजीज मसाल्याची. हे आपल्या याच्यावरती हे नाही हा पॅकेट. तर माहितीये का टेस्ट येते. आता खरं मी तुम्हाला रिझल्ट हे सांगते. जेव्हा मी माझे हाताने बनवते मसाले, रोस्ट करतो आम्ही, आणि ह्यांची मेहनत आहे, माझी मेहनत आहे, जेव्हा ते दोन्ही गोष्टी मिळतात नाही, ह्यांची मेहनत माझी मेहनत, तेव्हा आपला मसाला म्हणतो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. कारण की स्पेशल पण आहे आमचा दोघांचा मसाला, आणि इन्ग्रेडियंट पण स्पेशल आहेत. खूप सारे इन्ग्रेडियंट असे आहेत की जे आजपर्यंत आम्ही कुठेही शेअर केलेलं नाहीये, सिक्रेट रेसिपी आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे आपला मसाला एकदम स्पेशल बनतोय. आणि हायजीन, प्युरिटी तुम्हाला माहिती आहे, मला नेहमी सांगायची गरज नाहीये की का मी सारखा बोलते. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आता एकदम चांगल्या प्रकारे आपण मसाले शिजवून घेणार आहोत. तर आज मी फर्स्ट टाइम कोकम आगल ऍड करणार आहे रेसिपीमध्ये. म्हणजे नाही तर मी कालवणमध्ये. कोकम ऍड करायची, आणि कधी कधी चिंचेचा कोळ, पण चिंचेचा कोळ एवढं काय आवडत नाही आम्हाला. पण टाकत असतील ना. हा, कोकम नाही, टाकला आणि रस कोकम टाकला आपलं एकच ना. एकच आहे. कोकम आणि चिंच वेगवेगळं आहे टेस्ट. कोकम मध्ये डायजेशन चांगलं होतंय ना. म्हणून ना आपलं बघ, कधी कधी आपण फिश थाली घेतो तेव्हा आपल्याला ते काय बोलतात ते देतात पियाला, सोलकढी. हा, कोकम पासूनच आणि खोबऱ्यापासून बनतो. बघा मस्त असा. लाईट पण टायमिंग वरती गेली. लाईट पण 2 मिनिटं आपण शिजून घेऊया वाटण, जे काय आपण बनवलंय मसाला. बघा मसाला पण आपला मस्त आता रेडी झालाय. बघा पूर्ण तेल सेपरेट झालाय. हो. आणि आता या स्टेज वरती स्नेहा पापलेट ऍड करते. बरोबर क्लीन केलं. बरोबर क्लीन केलं. तर ते कडू कडू लागते कधी. केलं ऍड बरोबर. आणि लाईट पण टायमिंग वरती आलेली आहे. खूप गरम होते. आणि इथे गॅस वरती तवा ठेवलेला आहे. ऑन केलाय का गॅस? हा, मग गरम झालाय पूर्ण. मला हीट लागते त्याची. सर्व पापलेट ऍड केलेले आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पापलेटला आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे. तर बघा इकडे आता मी रवा, तांदळाचं पीठ, स्नेहा लजीज मसाला घेतलाय. ओके. थोडीशी आपण मीठ पण ऍड करूया. थोडासा मीठ ऍड करूया. पण ऑलरेडी भरपूर असेलच. ओके. मिक्स करून घेऊया. बघा पापलेट पण छान मॅरिनेशन झालाय आपला. ओके. उचलूया. बघा आतमधून पण दाखवते. आणि जो स्टफ तयार केलाय ना आपण, तो आता मस्तपैकी पापलेट मध्ये भरून घेऊया. भरलेला पापलेट खायला एवढा टेस्टी लागतंय ना. आणि तो कसा म्हणजे हे जे आपला स्टफ रेडी केलं त्याच्यामध्ये त्याचं मांस मिक्स करून खायचं असतं. तेव्हा खरी टेस्ट तुम्हाला पापलेटची, भरलेल्या पापलेटची टेस्ट काय असते ते समजेल. प्रेस कर. जर असं नाही तर मांस अलग करणारी अलग खाणार तर मग ते जमणार नाही तुम्हाला. म्हणजे त्याची टेस्ट रिअल काय आहे ते समजणार नाही. तेल टाकून देणार का मला याच्यावर? हा दे ना. टाकू बस थोडा. बस बस. आणि बघा इथे आता पाणी ऍड केलेलं आहे कालवणामध्ये. 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तर ही झाली प्रोसेस कालवणाची. आणि इथे पापलेट मध्ये मस्तपैकी आपण स्टफ भरलेला आहे, भरून घेतलेला आहे.
आणि मस्त अलगच एका हाताने 2 हाताने उचलायचा. एक हाताने घेऊन उचलला जर एक हाताने उचलता तर एक हाताने उचला. आणि मग त्यानंतर तांदळाचं पीठ, रवा, स्नेहाला मसाला, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चिमूटभर. तुमच्याकडे स्नेहाला जी मसाला नसेल तर ऑर्डर करा पटापट. हो. आणि प्रत्येक रेसिपी बनवा एकदम लजीज, कारण जेव्हा तुम्ही मसाला यूज कराल बघाल तुम्ही की तुमच्या रेसिपीज किती चेंजेस झाले आणि घरातले पण बोलतील की एकदम हॉटेलपेक्षा भारी बनवलंय. आणि बरोबर. खरंच असे फीडबॅक आपल्याला मिळतात नेहमी. खूप जण देतात आणि परत परत ऑर्डर करतात का, कारण हीच तर खासियत आहे आपल्या मसाल्याची. का तुम्हाला जास्त मसाल्याची गरजच नाही लागत. आणि बघा मस्तपैकी तव्यावरती पापलेट सोडलेला आहे, भरलेला पापलेट. आता ना सानूचा स्कूल मध्ये आणायचा टाइम झालेला आहे, तर मी आता सानूला स्कूल मध्ये आणायला जातो. चपाती बनवू का खायला? चपाती व्हाईट वाली पक्का नाही तर नको, डाळ हे होईल ना माझी. पीठ मळून ठेवलेलं आहे. भातच ओके. तर आता ही आलटी पलटी किती टाइमात करणार? आता मी आता 3 ते जाणार 4 सानूला. मिनिटात करणार आहे मी. 3 ते 3 4. मिनिटं मिनिमम. 3 मिनिटात ओके. हो. आलटी पलटी करून हो. घेतात. चल या मग मी मग येते मग घेऊन जाऊन. या. हा तोपर्यंत कालवण पण होईल, पापलेट पण होईल बरं. फ्राईज पण करते पटकन. ओके. तर आता सानूला घरी घेऊन आलो मी. मस्तपैकी पापलेट फ्राय झालेलं आहे, भरलेला पापलेट. आणि इथे तुम्ही बघताय पापलेट करी. वाह काय भारी रिझल्ट मसाल्याचा नेहमीच असतो ना. हो. तर चला जेवायला बसूया. चपाती पण बनवू. चावता येईल मला. काय चावता येईल ना चपाती. होईल का? चला या सर्वांनी जेवायला. सानू तू नाही जेवणार? सानू काही टिफिन घेऊन जाते ना 2 पोट टाइमचा. भरलाय त्याचं मी तिला बनवून ठेवलंय भेंडी चपाती. तिला वाटलं तर खाईल परत. सानूचं हे बघा नवीन. हा आणि इथे जेवायला घेते स्नेहा. हा काय सुगंध मस्त येते ना. अप्रतिम. डोका आवडते इसे कहते खाना. किती भारी. तोंडात पाणी आलं म्हणजे. चला या सर्वांनी जेवायला. पापलेट शिकून असंच घ्यायचं डायरेक्ट वरनं. सानू खा ना थोडासा. बघा रंगत बघा मसाल्याची. रंगत पण टेस्ट पण सर्व हा हो. एकाच मसाल्यामध्ये. कोणत्या? स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर आता ना आपलं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मला लांब वाटते, मोठा वाटते. हा. तर आपण फक्त बोलू स्नेहा लजीज मसाले. हो चालेल. ओके ना. हम्म, खूप मोठा चालेल. वाटते ना बोलताना. हा. चपाती. टाइगर खाता है भाकरी. आवडतं कभी तुम्ही? कभी चपाती भी. या जेवायला. दुखते राळ. परत ते एकदम आस्ती खावायला लागेल. हळूहळू खावा ना मग. पापलेट बघा. अप्रतिम मस्त. टेस्टी झालं ना. भरलेला पापलेट. तर पापलेट आणि असं हे करायचं आपण, कारण हे मिक्स केल्यावरतीच चांगलं लागेल ना. याच्यामध्ये असं काय याचा पापलेट. या पापलेट खायला तुम्ही एकदा नीट बघा. स्नेह मला दाखव. पापलेटचे वरचं मांस पण आहे आणि वाटण पण आहे जो स्टफ केलाय तो. भरलेला. हा. ओ हो 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 ओ हो हो एकदम लजीज. अप्रतिम. खूप छान झालंय. आपण पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की ट्राय करा. आणि जेव्हा रेसिपी ट्राय करणार ना, शक्यतो वाटण जो स्टफ बनवलं त्याच्यामध्ये मिक्स करून पापलेट खा, तेव्हाचही तुम्हाला टेस्ट समजेल. तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो. हो. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन मसाला तयार झालाय तर फ्रेश मसाला ऑर्डर करण्यासाठी नक्की आम्हाला व्हॉट्सअप करा. हो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.